मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। अंगाला लग्नाची हळद लागली, घरात आनंदाचा माहोल। रात्री नाचगाणंही झालं, पाहुण्यांनी अगदी घर भरलेलं। विवाहाची वेळ जवळ आली, मात्र पहाटेच्या धक्कादायक प्रकारानं या सगळ्या आनंदावर पाणी फिरलं। शिवाय साऱ्या कुटुंबानं घरातच हंबरडा फोडला। घरातलं दृश्य थरकाप उडवणारं होतं। तिघा नराधमांनी आतोनात छळून मोबाईलवरील व्हिडिओची धमकी देत सतत टॉर्चर केलं आणि या त्रिकुटांनी धमकी देत जमलेल्या लग्नात विघ्न आणण्याचा उद्योग केला। आता आपलं जीवन बर्बाद होणार या मानसिक त्रासानं एका उच्च शिक्षित तरुणीनं लग्नाच्या दिवशीच राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। हा थरार सोमवारी पहाटे होडगी रस्त्यावरील हत्तुरे नगरजवळ असलेल्या ओम नमः शिवाय नगरमध्ये घडलाय। सालिया मेहबूब शेख, वय वर्ष 25 असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे। डी फार्मसी शिक्षण घेतलेल्या सालिया हिचा विवाह विजयपूरमधील गौसपाक सांगलीकर यांच्याशी होणार होता। सोमवारी सकाळी 11:30 वाजता आसरा चौकातील एका मंगल कार्यालयात मुहूर्तही ठरला होता। ओम नमः शिवाय नगरमध्ये धक्कादायक प्रकार हा घडलाय। सालियाचे वडील मेहबूब आणि कन्या हे दोघेही आपल्या घरातील वरच्या मजल्यावरच्या खोलीत बसले होते। पहाटे 5च्या सुमारास नळाला पाणी आलं का हे पाहण्यासाठी वडील खाली आले। तेवढ्यात ती वेळ साधून तिनं ओढणीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। काही वेळानं वरच्या खोलीत गेल्यावर ती पंख्याला लटकलेली दिसताच वडिलांनी एकच हंबरडा फोडला। नातेवाईकही धावत आले। नातेवाईकांनी तातडीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। तिघांनी होणाऱ्या नवऱ्यास फोटो व व्हिडिओ दाखवून धमकी दिल्याची वडिलांची तक्रार आहे। या प्रकरणी सालियाचे वडील मेहबूब साहेबलाल शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कुमठे येथील समीर चांदसाब शेख, सलमान पीरसाब शेख आणि वसीम सैफन शेख या तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपी समीर यानं आपल्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती। तिने त्यास नकार दिल्यानंतर त्यानं वेळोवेळी तिचा पाठलाग केला, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। सलमान याच्या मार्फत खाण्याचे पदार्थ पाठवून शारीरिक व मानसिक त्रास दिला। गौसपाक सांगलीकर यांच्याशी लग्न ठरल्यानंतर या तिन्ही आरोपींनी सालिया हिचे समीर हिच्याशी अश्लील फोटो व्हिडिओ जोडून ते गौसपाक यांच्या व्हॉट्सअपवर पाठवून सालिया हिला मानसिक त्रास दिला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं मेहबूब शेख यांनी फिर्यादीत म्हटलंय। पोलीस निरीक्षक शिंदे हे या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। गुन्हा दाखल होताच हे तिघे फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे। कुमठे येथील हे तिघे मित्र आपल्याला त्रास देत आहेत, व्हॉट्सअपवर फोटो आणि व्हिडिओ टाकून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा तक्रार अर्ज तिने 15 डिसेंबर रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिला होता। वडिलांनी या प्रकरणी कुमठ्याला जाऊन त्या तिघांना समजही दिली होती, परंतु उलट त्या तिघांनी वडिलांना दम भरला अशी तक्रार मेहबूब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। दरम्यान तिचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना समज दिली होती, तरी देखील या त्रिकुटांनी हा विकृतपणा केला। सायंकाळी 7:30च्या सुमारास सालियावर अंतिम संस्कार करण्यात आले। मात्र हळद लागली, अक्षदाची लगबग झाली। त्या दिवसाची पहाट काळं रात्र ठरल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।